आज बनवणार सोयाबीन. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर ना सकाळची वेळ आहे आणि गावाकडे असताना मी ना ह्या सोयाबीनची अशी भाजी खाल्ली होती. तर त्यांनी बनवलेली त्या ताईंनी खूप छान झाली होती. म्हटलं की आता आपण घरी गेल्यावरती असंच करूया. तर सोयाबीन होते, तर त्याच्यामुळे म्हटलं की आता चला सोयाबीनची मी भाजी करते. तर याच्यामध्ये छान असं कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यातच मीठ वगैरे टाकून दिलेलं आहे. मसाला टाकला, हळद टाकली आणि त्याच्यातच थोडंसं असं कोथिंबीर वगैरे टाकणार आहे आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे जे आहेत तर ते टाकणार आहे. शेंगदाणे कुटून. तर आता मस्तपैकी मी इथं भाजी करणार आहे आणि थोडा वेळ ते झाकून पण ठेवणार आहे, जेणेकरून ते शिजलं जाईल व्यवस्थित, त्याची टेस्ट जी आहे ती छान लागेल. तर आता थोडा वेळ मी झाकून ठेवणार आहे. तर मी ही भाजी करत असताना ना माहीत नाही, आणि ताईंनी केलेली ती भाजी आणि मी केलेली ती भाजी मला थोडासा फरक जाणवला. कारण आहे ना, त्यांनी जशी बनवली तशीच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला, पण गावाकडचे ते गावाकडचेच असतं. गावाकडच्या शहराकडच्या जेवणाला ऐकत नाही. पाण्याचं म्हणा आणि किंवा पदार्थ म्हणा ताजेतवाने असतात गावाकडे वगैरे. आणि एखाद्याचा हात म्हणा, एखाद्याच्या हाताला चव खूप छान असते. तर ताईंनी बनवले ना त्यांच्या हाताला खूप छान चव होती, त्याच्यामुळे त्यांची भाजी खूप छान झाली होती. जशी मी बनवली होती ना, माझ्यापेक्षा त्यांची भाजी खूप छान झाली होती. तर आता तुम्ही बघू शकता आपली भाजी झालेली आहे आणि ह्याची टेस्ट जी होती ती ताईंपेक्षा जरा कमी होती. ताईंची खूप छान झाली होती टेस्ट. तर नेक्स्ट वेळेस मी त्यांच्याकडून नक्की शिकेल प्रॉपर आणि नक्की करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आता दुपारची वेळ आहे आणि दुपारची वेळ सकाळची जी भाजी होती ती मला वाटतं जास्त कोणी खाल्ली नव्हती, कारण मी थोडी म्हणजे तिखट पण नव्हती बनवली. म्हणलं अक्का खातील, त्याच्यामुळे तिखट नको जास्त बनवायला. तर ती डब्याला गेली भाजी आणि नाश्ता वगैरे केला असेल आम्ही काय येतो. पण दुपारच्या जेवणाला काय बनवायचं, तर दुपारच्या जेवणाला अंडे आणले होते. तर त्याच्यामुळे मी आता अंड्याची चटणी इथं बनवणार आहे मस्तपैकी. कारण दुपारचं जे जेवण होतं त्याला तर सकाळची भाजी राहिली नाही, त्याच्यामुळे आता मग मला अंड्याची चटणी करावी लागणार आहे. तर त्यासाठी इथं मी कांदा वगैरे कापलेला आहे. जेव्हापासून मी ना गावाकडून आलेला, जेव्हापासून मी ताईच्या वास्तुशांतीपासून आली ना, तेव्हापासून मनाला एक खंत लागते की नाही का, ताईंनी घर किती छान बांधलं. हे तर एक चांगली गोष्ट आहे, खूप छान आहे. पण एक अशी खंत आहे की आपलं एवढं घर असताना, म्हणजे कर्जचं म्हणते मी, आपलं एवढं घर असताना ते माझ्या घरच्यांनी साधा त्याला कलरसुद्धा नाही दिला. म्हणजे जसं आहे तसंच ठेवलेले. म्हणजे आता सासऱ्यांनी बांधलं असेल, पण माझ्या नवऱ्यांनी, माझ्या मिस्टरांनी, माझ्या दिरांनी त्याला कलर वगैरे, पेंट वगैरे तरी करायला पाहिजे होता. पुढाकार तरी घ्यायला पाहिजे होता की आपण आता आपल्या घराला पेंट करू, जेणेकरून ते खूप छान दिसेल. कारण जसं बांधलं आहे ना पहिल्यापासून तसंच ठेवलेलं आहे. आणि त्याची वास्तुशांती जेव्हा झाली ना, तेव्हा पण ते आहे असंच होतं. फक्त बांधलं आणि अशीच त्याला पूजा केली. तेव्हा पण वेळ असाच असेल की माझं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हाच माझं घराची पूजा पण झाली होती. म्हणजे लग्न झालं आणि त्यानंतर 8 दिवसांनी हे केलं होतं, पूजा केली होती घराची. ती पण माझ्या हातनंच झाली होती आणि त्याच घरामध्ये मी प्रवेश केला होता. तर तेव्हा पण ते जर कलर केलं असतं तर खूप छान दिसलं असतं, खूप छान झालं असतं ते. आणि म्हणजे नाही का, एक भारी वाटलं असतं. एक आपण घर बांधतोय, त्याला छान कलर दिला पाहिजे, डेकोरेशन केलं पाहिजे. हे खरंच होतं, पण त्यांनी माहीत नाही का दिलं नाही. आणि मी पण बोलू शकले नाही, कारण अगोदर ना मी जास्त ह्याच्यामध्ये बोलत नव्हते. म्हणजे नाही का, आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तेव्हा पण माझं वय कमीच असेल, 18.5 असेल माझं लग्न झालं होतं तेव्हा. आणि मी मला विचारलं पण जात नव्हतं की आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि मी पण जर आपल्याला ज्यामधलं कळत नाही त्यामध्ये कशाला लक्ष द्यायचं ना, त्याच्यामुळे मी पण काय बोलले नाही. पण आता मला खंत वाटते की हे करायला पाहिजे होतं, गरजेचं होतं. कारण एखाद्या वेळेस आपण जर घर बांधतोय तर त्या घराला डिझाईन करणं, त्या घराला प्रॉपर कलर वगैरे करणं हे आपल्या हातात असतं आणि त्याला छान सजवणं हे पण आपल्या हातात असतं. मी लग्न झाल्यानंतर 1 महिनाभर तिकडे राहिले असेल. त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाले आणि त्यानंतर मग ते जास्त आमचा संपर्क नाही राहिला. कितीतरी दिवस ते घर असं बंद असायचं. कधीतरी आम्ही द्यायचो त्याला भाड्याने, पण नंतर तर ते बंद असायचं. तर खूप
हे वाटतं नाही का, की अरे का बरं आपण त्याला कलर नाही दिला, का बरं घरच्यांनी पुढाकार नाही घेतला, की आपलं घर दुसऱ्यांसारखंच का नसावं, छान असायला पाहिजे. थोडंसं वर जरी आपण POP वगैरे नाही म्हटलं, जरी छान असं रेनोवेट नाही म्हटलं, तरी पण कलर वगैरे तर करायला पाहिजे होता ना प्रॉपर. पण ते जसं आहे बांधलं आहे ना तसंच ठेवलेलं आहे त्यांनी, आणि भरपूर सारं काम बाकी आहे. जिन्याच्या साईडचं काम बाकी आहे, वरचं काम बाकी आहे, बाहेरचं काम बाकी आहे, भरपूर असं काम बाकी आहे. त्यांनी अर्धवट का ठेवलं माहीत नाही. पण आता बघू, जेव्हा आमचं घर होईल ना तेव्हा मग आम्ही कर्जाच्या घराकडे पण लक्ष देऊ. कारण आपली वास्तू आहे, आपण त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे, आणि आपण एवढा पैसा घातलेला आहे त्याच्यामध्ये, तर ते कुठंतरी चांगलं दिसायला नको का? का नुसतंच बांधून ठेवायचं आणि त्यामध्ये कोण राहतं नाही. आत्ता पण ते तसं खाली आहे. माझं म्हणणं असतं की त्याला तुम्ही द्या, ह्याला भाड्याने द्या. थोडेफार तिथं हवा पालट, म्हणजे हवा खेळती राहील, स्वच्छता राहील. कारण पडीक घरामध्ये काय बसलेलं असतं हे आपण सांगू शकत नाही. प्रीती होती तेव्हा तिथं चांगलं राहायचं, म्हणजे घर चांगलं तरी राहायचं, ती चांगलं स्वच्छ वगैरे ठेवायचं, घराचा परिसर वगैरे झाडून वगैरे असायचा. पण एका बंद घरात जायला पण आपल्याला किती भीती वाटते ना, खूप दिवसानंतर जायचं म्हटल्यानंतर. तर तसं नाही करायला पाहिजे. मी सांगते की त्यांना तुम्ही आपलं घर जे आहे ते तुम्ही भाड्याने द्या, म्हणजे ॲटलिस्ट त्याची काळजी तरी राखेल, स्वच्छता तरी होईल. जरी आपण त्याची काळजी नाही घेत, कलर वगैरे तरी नाही करत, पण हे तर करायला पाहिजे ना. तर कोण नाही राहत, प्रीती ती राहत नाही त्याच्यामुळे तर दिलं पाहिजे. पण आता तुम्ही मागच्या वेळेस बघितलं की 1-2 वेळा आम्ही दिलं होतं घर भाड्याने, पण आमच्या घरच्यांना घर भाड्याने दिलेलं अजिबात आवडत नाही. माहीत नाही का, कशामुळं काय प्रॉब्लेम आहे तो नाही माहिती, पण त्यांना आवडत नाही घर भाड्याने दिलेलं. तर ते मला कुठंतरी एक हे वाटते. तर सॉरी.